नमस्कार, मी विशाल परदेशी. मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. सांगलीतून बस डेपोतनं अक्षरशः एसटीची वाहतूक आता सुरू झालेली आहे असं चित्र आहे आणि सांगली जिल्ह्यातील 9 मार्गांवर एसटी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. जर आपण लक्षात घेतलं तर आतापर्यंत 50हून अधिक बस फेऱ्या झाल्या असून अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर होण्यास येत आहेत, म्हणजे हजर होतात ते हळूहळू. आणि त्यामुळे उद्यापासून सांगली एसटी डेपोतील एसटी वाहतूक ही काही अंशी पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सांगली डेपोत 73 कर्मचारी रुजू झाले आणि यामध्ये 50 चालक आहेत आणि 23 वाहकांचा समावेश असल्याचं कळत आहे. हजर झालेल्या कर्मचाऱ्यांनी बस सुरू केलेल्या आहेत, तर राज्यातील काही ठिकाणी मात्र कर्मचारी संपावर ठाम असल्यामुळे बस बंदच असल्याचं पाहायला मिळतं. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. सांगलीवरून आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसाल आपल्याबरोबर आहेत. आसिफ, हे नसे थोडके की काही कर्मचारी जे आहेत सांगली बस डेपोमध्ये कामावरती रुजू झालेत, बसच्या फेऱ्या पुन्हा एकदा सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे. आता जर आपण लक्षात घेतलं तर परिस्थिती पूर्वपदावर येते आहे का? विशाल, एकूणच बघितलं तर की आझाद मैदानावरचं काही अंशी आंदोलन मागे घेतलं होतं, परंतु एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामधले जे काही एसटी कर्मचारी आहेत ते सुद्धा या मुद्द्यावर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. परंतु काही सेवानिवृत्त कर्मचारी, जे काही रोजंदारीवर एसटी कर्मचारी काम करणारे कर्मचारी आहेत ते सांगली एसटी डेपो किंवा इतर जे काही 10 डेपो आहेत त्यामध्ये ते कामावर रुजू होत आहेत. कारण त्यांना येणाऱ्या 2-3 महिन्यात आपली सेवानिवृत्ती आहे, त्यामुळे ते कामावर रुजू होतात. त्यामध्ये 73 कर्मचारी रुजू झाले आहेत, त्यामध्ये 50 चालक आहेत तर 23 वाहक आहेत. अशा पद्धतीनं आज दिवसभरात जे काही चालक वाहक रुजू होत आहेत आणि त्यामुळे सांगलीमध्ये 150हून अधिक फेऱ्या त्या ग्रामीण भागात फिरत आहेत आणि त्यामध्ये 40 ह्यामध्ये त्या शहरी बसेस आहेत आणि एक शिवशाही बसेस सांगलीहून पुण्याला धावलेली आहे. काही लोकांना तर जे काही कर्मचारी ते आंदोलनात ठाम आहेत, परंतु काही कर्मचारी आपण स्वतःहून त्या एसटी कामावरती ते रुजू झालेले आहेत आणि आता एसटीच्या म्हणजे साधारण 75 कर्मचारी कामावर रुजू झाल्याचं कळतंय. सांगली डेपोमध्ये 73 कर्मचारी, माफ करा, आणि एसटी बसच्या 50हून अधिक फेऱ्या झालेल्या आहेत. धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल. जाऊयात साताऱ्यामध्ये. सातारा आगारातूनही लालपरी रस्त्यावरती धावताना दिसते. सातारा स्वारगेट बस सेवा सुरू झाली आहे. बस स्थानकातून शिवशाहीच्या 9 गाड्या या सोडण्यात आलेल्या आहेत. एसटी प्रवासासाठी प्रवाशांची अल्प गर्दी आहे, कारण आतापर्यंत संप मिटेल की नाही या सगळ्या शंकेपोटी बहुतांशी प्रवासी जे आहेत ते प्रवासाकरता एसटी डेपोत आलेले नाही आहेत. पण आज काही कर्मचारी जे आहेत ते कामावरती रुजू झाल्याचं आपण बघतोय. काही कर्मचारी अजूनही आपल्या संपावरती ठाम आहेत, पण शिवशाहीच्या 9 गाड्या ज्या त्या सोडण्यात आलेल्या आहेत साताऱ्यावरनं. सातारा स्वारगेट बस सेवा जी आहे ती सुरू झाली आहे. हा मोठा दिलासा म्हणता येईल, कारण आत्तापर्यंत प्रवाशांना खाजगी बसेसचा वापर करत किंवा खाजगी वाहतूक सेवेचा वापर करत अव्वाच्या सव्वा भाडं त्यांना द्यावं लागत होतं. काही डेपोमध्ये आपण बघतो एसटी कर्मचारी रुजू झालेले आहेत, पण अजूनही काही कर्मचारी जे आहेत ते संपावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. थेट आझाद मैदानावरनं आपल्यासोबत आहेत प्रशांत बाग, औरंगाबादवरून आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि साताऱ्यावरनं आमचा प्रतिनिधी आहे किरण मोहिते. सुरुवातीला मी जाणार आहे प्रशांतकडे. प्रशांत, संपाचा तिढा जो आहे तो सुटत नाहीये. आता तू या क्षणाला आझाद मैदानावरती आहेत, काय म्हणतायत कर्मचारी? विशाल, कर्मचारी विलीनीकरण मागणीवर अजूनही ठाम आहे. आणखीन जे ठाम आहेत तीच संख्या आझाद मैदानावर अजूनही दिसून येत आहे. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की कोर्टामध्ये विलीनीकरणाचा जो मसुदा येणार आहे त्यावर कोर्टाचा शिक्कामोर्तब होईल, त्यानंतर आपण काय तो निर्णय घेऊ. पण त्यानंतर नेमकं काय होतं आहे की ज्यावेळेस सदाभाऊ खोत आणखीन पडळकर यांच्या भूमिकेनंतर कामगारांमध्ये द्विधा मनस्थिती नक्कीच तयार झाली. त्यानंतर एक आंदोलनामध्ये पोकळी तयार होत आहे का असाही प्रश्न निर्माण झाला होता. पण आपण बघतोय की वेगवेगळ्या संघटनांचे पुढारी या ठिकाणी पोहोचत आहेत. जसे गुणरत्न सदावर्ते या ठिकाणी आले होते, पण आता शशांक राव या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण आता ते सगळ्यात महत्त्वाची घडामोड जर का आझाद मैदानावर कोणती असेल तर ती आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे शशांक राव या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि नेमकं ते कशा प्रकारे या कामगारांना संबोधित करणार आहे, कामगारांचं सगळंच लक्ष त्याकडे आहे. जी लक्षणीय गर्दी आझाद मैदानावरती त्यामध्ये काही प्रमाणात फरक जरी पडला असला
तरीही अजूनही विलिनीकरण मागणीवर ठाम असलेले कर्मचारी या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। निकराची लढाई लढण्याची भाषा सुद्धा इथले कर्मचारी करतायत आणि हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं। पोलिसांची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठी आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जरी पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असले तरीही कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाहीये हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल। कारण एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहे, पण कोणती न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट होत नाहीये हा तिथला दिलासा देणारा सगळ्यात महत्त्वाचा आहे। खरं तर मुंबईत आझाद मैदानामध्ये होत असलेलं जे आंदोलन आहे याच्याकडेच पूर्ण उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि यामुळे इथे घडणारी घडामोड ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते। आज या ठिकाणी शशांक राव जे दाखल झाले आहेत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात, या आंदोलनाचं नवं नेतृत्व म्हणून शशांकराव पुढे येत आहेत का, हा प्रश्न आत्ता तरी अनुत्तरित असला तरी थोड्या वेळात त्यांची भूमिका मांडल्यानंतर ही सुद्धा परिस्थिती नक्कीच स्पष्ट होईल। हायकोर्टानं सुद्धा आपले निरीक्षण नोंदवताना एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो बेकायदेशीर आहे हे कधीही म्हटलं नव्हतं आणि हा एक मोठा दिलासा इथल्या कर्मचाऱ्यांना मानला जातोय। पण या आंदोलनामागची जी भूमिका आहे त्या भूमिकेवरच सरकारने जी भूमिका घेतली आहे की जे कर्मचारी त्यांच्या गावात आहे, डेपोत आहे, त्यांनी आज हजर व्हावं, आणखी जे मुंबईत आहे त्यांनी उद्या हजर व्हावं, नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई करू। त्या कडक कारवाईवरनं सुद्धा काही कारवाईचा धसका सुद्धा काही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, त्यावर चर्चा सुद्धा सुरू केलेली आहे आणि या द्विधा मनस्थितीमध्ये आत्ता एसटी कामगार खऱ्या अर्थानं अडकला आहे। तर ही कोंडी जी आहे ही फुटावी, हा तिढा सुटावा हे प्रत्येकाला वाटतंय, पण विलिनीकरण होण्याची अपेक्षा ही प्रत्येकाला आहे। इव्हन सरकारने काल जे काही दिलं ते खऱ्या अर्थानं योग्य तो दिलासा मिळाला नाहीये ही सुद्धा भावना आहे एसटी कामगारांची। आणि आता शशांकराव नेमकं कशा प्रकारे या आंदोलकांना संबोधित करता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी पुन्हा एकदा येतोच तुझ्याकडे प्रशांत, पण यानंतर मी थेट जातोय प्रशांत किरण मोहितेकडे। किरणकडे आपण जाऊया सातारामध्ये। किरण, असं कळतंय की सातारामध्ये डेपोमधल्या काही बसेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, काही कर्मचारी कामावरती रुजू झालेत, काय नेमकी परिस्थिती आहे आणि अजूनही काही असे कर्मचारी आहेत का जे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत? विशाल, नक्कीच प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावं लागेल। आज 2 दिवसापासून सातारा ते स्वारगेट बस जी आहे ते आता सोडण्यात आलेलं आहे। शिवशाहीच्या जवळपास 9 ज्या गाड्या आहेत त्या 9 गाड्या सोडण्यात आलेल्या आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये कालचा जर विचार केला तर काल 12 फेऱ्या ज्या आहेत त्या या गाड्यांच्या झालेल्या आहेत आणि आज या 18 फेऱ्या आज सकाळपासून या ठिकाणी झालेल्या आहेत। सध्या आपण साताऱ्यातील बसस्थानक आहे या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जी शिवशाहीची जी बसेस आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या बसेस ज्या आहेत सुरू आहेत। प्रवासी जे आहेत ते या बसमध्ये आता बसलेले आहेत। आता एक गाडी जी आहे ती आता थोड्या वेळामध्ये इथून स्वारगेटच्या दिशेने जी आहे ती निघणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी सातारा डेपोमध्ये अशाच प्रकारचा वाद झाला होता। स्वारगेटला एक शिवशाहीची गाडी जी आहे ती सोडण्यात आली होती, त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी वादिवाद झाला आणि त्यानंतर दगड जे आहे तो डोक्यात घातल्यानंतर या ठिकाणी मोठा राडा जो आहे तो झालेला होता। त्यानंतर आता सध्या ही बसेस जरी सुरू झालेली असली तरी या ठिकाणी तणावपूर्ण जे वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काल शरद पवार जे होते सातारा जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांनी त्या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये जे वक्तव्य केलं की जे विलीनीकरणाचा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये अनेक संघटना ज्या आहेत ते असल्यामुळं नक्की चर्चा कुणाशी करायची, काय होणार त्याच्यावर ते अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर एकंदरीत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आता कुठंतरी या सर्व गोष्टींमध्ये आता चिंता आपल्याला समोर दिसत आहे। विशाल, यानंतर मी थेट जातोय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे औरंगाबादला। सिद्धार्थ, आपण जर लक्षात घेतलं तर अजूनही आझाद मैदानावरती काही कर्मचारी जे आहेत, म्हणजे मोठ्या संख्येने कर्मचारी जे आहेत ते आपल्या विलिनीकरणाच्या मागणीला घेऊन संपाच्या मुद्द्याला घेऊन ठाम आहेत। औरंगाबादमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, काल अनिल परब यांच्या घोषणेनंतर सर्व राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या मनात चलबिचल सुरू झालेली अशा बातम्या आहेत की काही ठिकाणी लोकांनी काम सुरू केलंय। मात्र मराठवाड्यातले जेवढे आगार आहेत त्या आगारातून एक गाडी सकाळपासून बाहेर नाही पडलेली। काही कर्मचारी जॉईन झालेले आहेत मात्र ते बाहेर गाडी काढू शकलेले नाहीत। आताही आपण बघतोय की औरंगाबादच्या मी आंदोलनाच्या ठिकाणी आहे, महिला असतील किंवा पुरुष असतील ते सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत। एकंदरीतच महत्वाचा मुद्दा असा आहे विशाल आता की काल परवापर्यंत जे आहे या आंदोलनाला चेहरे होते, सदाभाऊ खोत असतील किंवा पडळकर असतील, आता या आंदोलनाला चेहरा नाही आहे। दादा, काय म्हणाल, आता आंदोलन पुढे कसं जाणार आहे? अजूनही ठाम आहात? अजूनही आम्ही आमच्या विलिनीकरण या मागणीवर ठाम आहे
आम्हाला कुठल्याही चेहऱ्याची गरज नाही. आमचा सर्व कामगार हाच एक चेहरा आहे आणि कामगार कुठल्याही संघटनेशी शिवाय एकाजुटीनं आज लढत आहे महाराष्ट्रभर आणि हा विजय आमचा आज न उद्या 100% होणार आहे, हीच खात्री आहे पण आम्हाला. आता सदावर्ते गुणरत्न सदावर्ते हे आंदोलन पुढे चालवतील असं तुम्हाला वाटतं? तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर? 100% माननीय सदावर्ते साहेब हे आमचं आंदोलन उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, न्यायाच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून पुढे चालवणार आहे. आम्ही त्यांच्या मागे 100% संपूर्ण एसटी महामंडळाचे कर्मचारी हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. अच्छा, एकंदरीत बघतो आपण काही महिला सुद्धा काल मागच्या 15-20 दिवसापासून बसलेल्या आहेत. तर मला एक सांगा, आता आंदोलनाला चेहरा नाही, आता आंदोलन एकत्रित कसं राहील? आंदोलन जे आहे एकत्रित जे राहील ते सगळे आता कर्मचारी जे ठाम आहेत आता सगळेजण की संप मागे घ्यायचा नाही आणि जोपर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत तर कोणी म्हणजे असं पुढे तर कोणी येणारच नाही, सगळ्यांची माघारच आहे. पण आता जे वकील आलेत समोर त्यांच्या पाठीशी राहणार तुम्ही सगळे? हो, त्यांच्याच पाठीशी राहणार. जे सदावर्ते साहेब आहेत आम्ही त्यांच्याच पाठीशी ठाम राहणार आणि त्यांचा जो निर्णय राहील तोच आमचा निर्णय राहील. काय म्हणाल, तुम्हाला कोणतीच आता मागणी मान्य नाही, पगारवाढीची नाही, फक्त विलिनीकरणच हवं? हो, विलिनीकरण झालं पाहिजे साहेब, कारण की आम्हाला पेमेंट तर खूप कमी आहे आणि एवढे 40 आत्महत्या होऊन पण तरी पण सरकारला जाग अजून आलेली नाहीये आणि अजूनही सरकार काय सांगतं 5,000 देतो, 10,000 देतो, 2,500 देतो. काय होणार आहे त्याच्यावर? काहीच होणार नाही. जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. पण आता आंदोलनात चेहरा नाही राहिलेला, कसं चालेल? नाही, चेहरा नाही राहिला असं काहीच नाहीये ना. सदावर्ते साहेब तर आमच्या पाठीशी, ते पुढे आहेत, आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. तो जे निर्णय देतील आम्ही त्यासोबतच सहमत आहे. निश्चितपणे विशाल, आपण बघितलं या ठिकाणी की आंदोलनाला चेहरा लागतो, कारण बोलणी असेल, मध्यस्थी असेल, त्यासाठी आता चेहरा नाही राहिलेला. मात्र आता कामगारांची ही भावना झालेली आहे की कोणत्याही चेहऱ्याची त्यांना गरज नाही, कामगार हा स्वतः चेहरा राहिला आणि आंदोलन पुढे राहील. विशाल, आपल्याला आणखीन काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचा, खास करून आपण विदर्भात नागपूरला जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी देखील आपल्याला बोलायचं, त्यांच्या माध्यमातून काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचा आहे. पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय, अर्थात माहिती जाणून घेतोय ती एसटी संपाबद्दलची. अजूनही विलिनीकरणाच्या मुद्द्याला घेऊन एसटी कर्मचारी संपावरती ठाम आहेत, तर काही कर्मचारी या सगळ्या संपातनं बाहेर पडून काही डेपोतल्या त्यांच्या वेगवेगळ्या पदांवरती रुजू होऊन काम करताना दिसत आहेत. आता आपण कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोळे यांच्या माध्यमातून, शिवाय माझ्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दापोलीवरनं शिवाजी गोरे, पुण्यावरनं आहेत मग आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. सुरुवातीला मी जातोय नागपूरला तुषारकडे. तुषार, काय म्हणणं आहे कर्मचाऱ्यांचं? विशाल, जर का विदर्भाचा विचार करायचा झाला तर विदर्भातले जे कर्मचारी आहे अजूनही विलिनीकरणाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे ना. अजूनही त्यांचं आज आंदोलन सुरू आहे. आपण बघू शकतो की सध्या मी इमामवाडा आगारामध्ये आहे आणि या आगारातले हे सर्व कर्मचारी मागच्या 18 दिवसापासून असाच रोज ठिय्या आंदोलन देत असतात. आज देखील ते आपल्या मागण्यावर ठाम आहे. काल सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या, मात्र त्यांना ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य नाही. त्यांना एकच मागणी पाहिजे आहे, ती म्हणजे विलिनीकरणाची. आपण या कर्मचाऱ्यांना विचारू की नेमकं त्यांचं आता काय भूमिका आहे. मला एक सांगा, काल सरकारने तुमच्या काही मागण्या मान्य केल्या, अनेक तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे, पण तोडगा निघत नाही. अजूनही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहे? आमच्या इतर मागण्या नसून आमची फक्त एकच मागणी आहे, विलिनीकरणाची. विलिनीकरणाशिवाय आम्हाला दुसरा कोणताच मार्ग आम्हाला मान्य नाही आहे आणि आम्ही विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सरकार म्हणते भरघोस पगारवाढ दिली आणि विलिनीकरण करणं शक्य नाही आर्थिक बोज बघता. भरघोस पगारवाढ हे झालीच नाही आहे. जसं आमचे 2016 आणि 20च्या करार रखडलेला आहे. जर हे दोन्ही करार जर पकडले तरी बी आमचा पगार त्याच्यापेक्षा जेवढं त्यांनी आता डिसाईड केलं आहे त्याच्यापेक्षा पण जास्त, दुपटीनं पगार आमचा वाढ होते. जुन्या दोन करारामध्ये नेमकं काय होतं? जुन्या दोन्ही करार आमचे रखडण्यात आले आणि दुसरी गोष्ट, आमचे जे 1500 कोटी आमचे सरकारकडे थकीत आहे ते सुद्धा आम्हाला मिळालेले नाही आहे. तुम्ही म्हणता की करारानुसार तुमची पगार यापेक्षा जास्त वाढ झाली होती, त्या करारामध्ये पगारासंदर्भात काय होतं? दोन्ही करार मिळून सनीनी जसा पगार आमच्या आता 17-17.5% वाढ होते,
तर 17.5%नी ते बेसिकमध्ये वाढ होते, DA मध्ये वाढ होते, आणखी बाकीच्या जे भत्ते आहेत आमचे त्यांच्यामध्ये वाढ होते. ते सगळं पकडून सनेनी या 5,000पेक्षा पण आमचे पगार जास्त जाऊ शकते. तर आपण बघू शकतो की अजून हे कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. विलिनीकरण हा एकच त्यांचा प्रमुख मुद्दा आहे. त्याच मागणीवर नागपूरमध्ये, विदर्भामध्ये कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे त्यांचा संप आजही सुरू आहे. यानंतर जाऊया दापोलीमध्ये. दापोलीला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत आहे. शिवाजी, आपण बघितलं की विदर्भातनं विलिनीकरणाचा सूर आणि त्या मागणीवरती ठाम असणारे कर्मचारी आजही हेच सांगतात की जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. कोकणात तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना एसटी शिवाय पर्याय नाही आहे. अशा वेळी काय म्हणतायत तिथले कर्मचारी? एसटीचे कर्मचारी अजूनही संपावरती ठाम आहेत. विलीनीकरण हा एकच मुद्दा घेऊन ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. कारण सरकारकडून काल थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. 41% त्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, परंतु ही मागणी त्यांना मान्य नाही. या रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9 आगारामधून एकही बस आज सुटलेली नाही, परंतु काही भागामध्ये मात्र कर्मचारी रुजू होऊ पाहत आहेत. परंतु रत्नागिरी जिल्हा असेल किंवा कोकणातल्या कोणत्याही जिल्ह्यामधून अजूनही एकही बस सुटलेली नाही. त्यामुळे या लोकांची जी भूमिका आहे ती एकच भूमिका आहे. त्या भूमिकेवरती अजूनही कर्मचारी ठाम आहेत. आपण जिल्ह्यातला जर विचार केला तर दापोलीमध्ये अजूनही कर्मचारी ठाम म्हणून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते, ती पहिले आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोच. ती अशी की 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पहिली ते चौथीचे वर्ग जे आहेत ते सुरू केले जातील असं कळत आहे. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय की 1 डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा या सुरू होणार आहे. अर्थात प्राथमिक शाळा म्हणजे पहिली ते चौथीचे वर्ग जे आहेत ते अजूनही सुरू करण्यात आलेले नव्हते. लहान मुलांचं लसीकरण हा जो कळीचा मुद्दा आहे तो अर्थात समोर होता आणि राज्यातील टास्क फोर्सने देखील याविषयी विचारमंथन केल्यानंतर आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याच्या संदर्भात सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि हे वर्ग जे ते लवकरच सुरू होतील. आता जर आपण बघितलं तर 5वी पासून 12वी पर्यंतच आहे, म्हणजे महाविद्यालयीन वर्ग देखील सुरू झालेले आहेत. आणि याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत. स्वाती, पहिली ते चौथीचे वर्ग जे आहेत ते सुरू होऊ शकतात असं कळत आहे, काय नेमकी माहिती आहे याच्याबद्दल? खरं तर कॅबिनेटने आता नुकताच निर्णय घेतलेला आहे की प्राथमिक शाळा सुरू होण्यास मान्यता दिलेली आहे. याआधी शिक्षण विभागानं प्रस्ताव पाठवला होता मुख्यमंत्र्यांकडे. विशेष म्हणजे याला जी टास्क फोर्स आहे, पीडियाट्रिक टास्क फोर्स, यानंही मान्यता दर्शवली होती आणि त्याच्यानंतरच मग हा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवला गेला, ज्याला आज मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या मान्यतेनंतर आता शाळा सुरू होण्याचा 1 डिसेंबरपासून शाळा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण कोविड संदर्भातले जे काही नियम आहेत त्या सगळ्या नियमांची अंमलबजावणी करूनच मग शाळा सुरू होतील. आणि यात महत्वाचे नियम म्हणजे 1-2 मुलांच्या मध्ये 1 मीटरचं अंतर असावं, सॅनिटायझरची व्यवस्था ठिकठिकाणी असावी, बाथरूम सॅनिटाईज केलेले असावेत, स्वच्छ असावेत, रिक्षातनं ये जा करत असताना जास्तीत जास्त मुलं म्हणजे 4 किंवा 5 मुलं कोंबू नये एका रिक्षात, असाही नियम आहे. सगळ्या शिक्षकांचं 2 लसींचे डोस घेतलेले असावं, हे सगळे नियम आहेत. आणि विशेष म्हणजे जर निवासी शाळा सुरू होत असतील तर निवासी शाळामधल्या मुलांना मात्र RT-PCR चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट देणं बंधनकारक ठरणार आहे. या सगळ्या नियमांसह शाळा सुरू होईल आणि शाळांना जे जे नियम आता सरकारनं घालून दिले जातील, कारण या संदर्भातला आदेश निघेल, हा आदेश सगळ्या शैक्षणिक संस्थांना जाईल आणि मग शाळा सुरू होतील. आणि म्हणूनच हा कालावधी घेतला गेलाय की 1 डिसेंबरपासून. पण जसं आपण बघतो की प्रत्येक वेळेला शाळा सुरू करताना कोणत्याही प्रकारे बंधन पालकांवर असणार नाही, या पद्धतीनं त्या शाळा सुरू होतील. जसं आपण आधी वरच्या वर्गांच्या म्हणजे माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांबद्दल बघितलं की सरकारनं याआधी निर्णय घेताना पालकांवर शाळेत मुलांना पाठवण्याचं बंधन नाही, ऐच्छिक असणार आहे. आणि तशाच पद्धतीनं या आदेशातही या तरतुदीची किंवा या नियमाची तरतूद असेल हे मात्र नक्की समाविष्ट करण्यात आलेला हा मुद्दा. स्वाती, तू आपल्याबरोबर असंच थांब. पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की 1 डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा या सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीमध्ये हा निर्णय जो तो घेण्यात आला. यापूर्वी टास्क फोर्सने पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याच्या संदर्भात होकार देऊ केलेला होता, ते शक्य असं म्हटलं होतं आणि आता हे वर्ग सुरू होणार आहेत. आपल्याबरोबर पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे आहेत. जयश्री देशपांडेजी, या निर्णयाकडे आपण कसं बघता?
खरं तर आजकालच्या ज्या चर्चा चालू होत्या त्या चर्चांमध्ये असा अंदाज होताच की आता शाळा सुरू होणार आहे. परंतु इतर देशांमध्ये जो वाढलेला कोरोना आहे आणि इतर देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन झालेला आहे, त्या सगळीकडे बघता आपल्याकडे सुद्धा मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी कोरोना, लहान मुलांमधला कोरोना हा वाढलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठच्याही प्रकारे व्हॅक्सिन न देता पुन्हा पुन्हा शाळा सुरू करण्याचा घाट सरकार का घालताय याच्याकडे आम्हाला अजूनही खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण वारंवार त्याच गोष्टी करायच्या, शाळा सुरू करायच्या आणि आता डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट वर्ष संपत आलेलं आहे. तर वर्ष संपत आलेलं असताना 2-3 महिन्यांसाठी फक्त शाळा सुरू करायच्या आणि पूर्ण वर्षाचं ते नाटक करायचं, हे खूपच धोकादायक आहे. आणि आता पुन्हा एकदा कोरोनाची जी वाढती संख्या रोज आपण बघत आहोत, तर हा सगळा विचार करताना सरकारने या निर्णयाकडे परत एकदा बघण्याची वेळ आहे असं मला नमूद करावं असं वाटतं. धन्यवाद जयश्री देशपांडेशी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण या निर्णयाशी सहमत नसल्याचं आपण मत व्यक्त केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत स्वातीकडे. स्वाती, पहिले तर हे 1ली ते 4थीचे वर्ग सुरू करत असताना टास्क फोर्सने यापूर्वी बरंच विचार मंथन केलेलं आहे. त्याच्यामध्ये लसीकरणाचा मुद्दा किंवा या लहान मुलांच्या माध्यमातून हा संसर्ग देखील झटपट पसरू शकतो अशी देखील भीती व्यक्त करण्यात आलेली होती. या सगळ्या याच्यानंतर ठीक आहे, आता हे वर्ग आपण सुरू करू शकतो या निर्णयापर्यंत ज्यावेळेस टास्क फोर्स आल्या आणि आज कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येतोय, तर यासाठी नियम काय असणार आहेत? जसं याआधी मी नियम सांगितले की कशा पद्धतीनं सगळ्या शाळांना आपल्या आधी वर्ग सॅनिटाईज करावे लागतील. आता दर 1 तासाने सॅनिटाईज करायचे का, तर नाही, तर किमान दिवसातून एकदा तरी सॅनिटाईज करायला लागतील. त्यानंतर बाथरूम आणि बाकी इतर ठिकाणी सॅनिटायझर वेगवेगळ्या ठिकाणी ते असावे, जेणेकरून विद्यार्थी जर बाथरूममधून बाहेर आले किंवा एखाद्या गोष्टीला हात लावताना हात सॅनिटाईज करता यावे आणि म्हणून ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात असावी. 2 मुलांमध्ये 1-1 मीटरचं अंतर असावं. आणि जर निवासी शाळा सुरू केल्या, म्हणजे ज्याला आपण निवासी शाळा ज्या आहेत, म्हणजे त्या आदिवासी असेल किंवा बाकी इतर निवासी शाळा, रेसिडेन्स स्कूल ज्याला आपण म्हणतो, तर या शाळा सुरू करताना RT-PCR चाचणी बंधनकारक असणार आहे. बाकी इतर मात्र ज्या इतर शाळा आहेत त्यांना मात्र हा नियम लागू नसेल. आणि विशेष म्हणजे की पालकांवर कोणत्या प्रकारचं बंधन नसेल. जसं आपण याआधी उल्लेख केला की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांनी पाठवावंच असं कुठलंही बंधन नव्हतं, तसंच बंधन असेल. अनेकदा आपण बघतो की पालकांनी आणि पालक संघटनांनी मागण्या केल्या होत्या की मुलांची वाढ होताना त्यात अनेक बाधा येतात. म्हणजे मानसिक शारीरिक वाढ होत असताना एक तर मुलं या काळामध्ये खूप हट्टी बनली आहेत, त्यांचा स्क्रीन टाईम जो आहे तो खूप वाढलेला आहे आणि मुलांचे मैदानी खेळ पूर्णपणे संपलेले आहेत. आणि या नियमांमध्ये म्हणजे आणि म्हणूनच ही मागणी होत होती की लवकरात लवकर शाळा सुरू केल्या जाव्या. टास्क फोर्सनं विचारांती याला परवानगी दिली होती आणि त्यानंतर कॅबिनेटमध्ये आज प्रस्तावाला आणि या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पण या सगळ्या प्रस्तावांमध्ये म्हणजे या सगळ्या मान्यतांमध्ये एक पण गोष्ट आपल्याला आणखी लक्ष द्यावी लागेल, ती म्हणजे एकमेकांना स्पर्श होईल असे कोणतेही खेळ खेळू देण्याची परवानगी देऊ नये. उदाहरणार्थ कबड्डी, खो खो यासारखे खेळ आहेत ज्याच्यामध्ये मुलांचा एकमेकांना स्पर्श होतं आणि एक तर लहान मुलं आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या खेळांना परवानगी देऊ नये असंही टास्क फोर्सनं म्हटलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक नियमांचा अंतर्भाव याच्यामध्ये असेल. काही वेळातच आपल्याला स्पष्ट होईल की नेमकं फक्त 1ली ते 4थी या प्राथमिक शाळांसह निवासी शाळांना पण परवानगी देण्यात आलेली आहे का, की फक्त ज्या रेग्युलर ज्या शाळा असतात त्यांना. कोणाकोणाला शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, आणखी नियम काय याबद्दलची आणखी स्पष्टता जी आहे ती आपल्याला थोड्या वेळात होईल. कारण या निर्णयाची प्रत जी आहे ती लवकरच आपल्या समोर येईल. याविषयी अधिक माहिती आपण घेत राहणार आहोत. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.